सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच आता घटस्थापनेला सुरुवात होणार आहे, म्हणजेच नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 सोमवार दिवशी आलेला आहे. महिलांनो, त्याआधी आपल्या घरातून या 4 गोष्टी अवश्य फेकून द्यायच्या आहे. त्यामुळेच देवी आई लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात येईल आणि आपलं घर सुखाने भरून टाकेल, मुलांना भरभरून प्रगती देईल, सुख ऐश्वर्य आरोग्य आपल्याला प्रदान करेल आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरात वास करेल. असे हे नवरात्रीचे सोन्यासारखे दिवस असतात. पण घटस्थापना घरात करण्याआधी महिलांनो काही गोष्टी आवर्जून आपल्या घरात करायच्या आहे. म्हणतात ना, जिथं जिथं गृहलक्ष्मीचा हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे. ही म्हण काही खोटी नाही, खरंच आहे. घरातल्या लक्ष्मीचं जर अगदी काळजीपूर्वक घरातल्या प्रत्येक ठिकाणी लक्ष असतं, तिचा हात कायम प्रत्येक गोष्टीवर फिरत असतो, म्हणजे घरात कुठं काय ठेवलेलं आहे आपल्या गृहिणींनाच माहीत असतं. मग कुठल्या गोष्टी आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे आपण महिलांनाच ठरवायचं आहे. तर आपल्या घरातील जी जळमट आलेली असतील ना महिलांनो, आधी काढून टाका. जरी पितृपक्ष आहे बघा, पितृपक्षानंतर लगेच घटस्थापनेला सुरुवात होते, नवरात्रीला प्रारंभ. तर घटस्थापनेत जरी तुम्ही या गोष्टी केल्या ना तरीही चालेल. घरातले सर्व जळमट आधी काढून टाका. घरातल्या प्रत्येकाने सर्वांनी मिळून ही कामं करायची आहे. असं नाही की घटस्थापना स्त्री करते म्हणजे या गोष्टी स्त्रीनीच करायला पाहिजे, महिलांनीच करायला पाहिजे. घरातल्यांचं सर्वांचंच काळजीपूर्वक या गोष्टींकडे लक्ष असलंच पाहिजे. तर घरातली जळमट असू द्या, कचरा असतील, सर्व फेकून द्यायचं आहे घराबाहेर. कोळी वगैरे असतील, जळमट लागलेले असेल घरात, बघा काही वेळा खूप जळमट असतात आणि यामुळेच घरात नकारात्मकता निर्माण होत असते. सकारात्मकता नावाला सुद्धा राहत नाही आणि ज्या घरात नकारात्मकता तिथे देवी देवता वास करत नाही. म्हणून आधी जळमट नक्की काढून टाका महिलांनो. त्याचबरोबर ज्या गोष्टी तुम्हाला लागत नाही, म्हणजे बंद उपकरणं असतील, घड्याळं असतील, ज्या सेल टाकून सुद्धा चालत नाही, ज्या बंद पडलेल्या वस्तू असतील आणि त्यांची खरोखर तुम्हाला गरज नाही, आपण काय करतो साठवणुकीला ठेवत असतो आणि वर्षानुवर्ष त्या गोष्टींकडे आपण बघत सुद्धा नाही. जरी तुमचा स्टोर रूम असेल आणि तुम्ही त्यात ठेवलेली आहे अडगळ, तुम्हाला वाटेल की काय होतं या गोष्टींनी, पण खरंच प्रभाव पडत असतो या गोष्टींमुळे. खरंच तुम्हाला कुठल्या गोष्टीची, ज्या गोष्टीची गरज नाही ना त्या गोष्टी सरळ घराबाहेर फेकून द्यायच्या आहे. किंवा कुणाला गरज असेल त्या वस्तूंची, म्हणजे दुरुस्त करून ती व्यक्ती वापरू शकत असेल तर खरंच 2 वस्तू तुमच्याकडे असतील, तुम्ही एक वापरताय आणि एक बंद पडलेली आहे ज्याची तुम्हाला अजिबात गरज नाही, एखाद्या गरीब व्यक्तीला गरज असेल तुम्ही त्याला देऊ शकता किंवा सरळ घराबाहेर फेकून दिली तुम्ही तरीही चालेल. यामुळे घरातली जी नकारात्मकता असते ती कायमची आपण घराबाहेर काढतो. घटस्थापनेआधी या गोष्टी नक्की करायच्या आहे. या 4 गोष्टी तर घराबाहेर आवर्जून फेका. जी भांडी असेल महिलांनो, तडा वगैरे गेलेलं असेल, कप असतील, बशा असेल, तडा गेलेला आहे, टीच पडलेलं आहे, काही कपांचे कानं उडलेले असतात तरी पण आपण वापरत असतो. तडे गेलेले भांडे असतील, डबे असतील किंवा ताटल्या, वाट्या, जे म्हणजे तडे गेलेले आहे, जरी आपल्या पूर्वजांचे भांडे असले आणि त्याला जर तडा गेलेला असेल तर अशा गोष्टीसुद्धा घरात नकारात्मकता म्हणजे निर्माण करत असतात. म्हणून आधी तुम्ही त्या वस्तू भांडेवाल्याला देऊन टाका मोडकळीस आणि त्या बदल्यात तुम्ही एखादी चांगली वस्तू ज्याची तुम्हाला खरंच गरज आहे ती वस्तू या घटस्थापनेच्या आधी नक्की घेऊन या. जरी पितृपक्ष चालू आहे तरी पण या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. त्याचबरोबर महिलांनो, जुने कपडे तर खूप प्रभाव टाकतात आपल्या घरावर. म्हणजे जुन्या कपड्यांमुळे आपल्या घरात भरपूर प्रमाणात निगेटिव्हिटी साचत असते आणि यामुळे सकारात्मकता अजिबात उरत नाही. म्हणून जुने कपडे असतील, अगदी फाटके तुटके असतील, आतले कपडे असतील किंवा आपण गाऊन किंवा तुम्ही जे साड्या वगैरे वापरतात, लहान लेकरं आहे, लहान लेकरांचे कपडे खूप खराब झालेले आहे,
जे तुम्हाला खूप दिवसांपासून टाकून द्यायचे आहे, पण तुम्हाला वेळ मिळत नाही किंवा कसं टाकावं हा प्रश्न पडलेला असेल, तर काय करायचं आहे, तुम्हाला जर भांडीवालीला देता आलं आणि एखादं नवीन भांडं त्या बदल्यात घेता आलं तर तुम्ही तसंही करू शकता. पण तुमच्याकडं भांडीवाली येत नाही किंवा काही सोसायट्यांमध्ये भांडीवालीला येऊ दिले जात नाही, एंट्री दिली जात नाही, मग अशा वेळी खूप कपडे साचतात, ढिगणढिग आपण गासोडे बांधून कपाटात किंवा बेडमध्ये वगैरे आपण ठेवून देत असतो. तर ह्यासुद्धा गोष्टी चुकीच्या आहे. तुम्ही आजच ते कपडे काढा. नाही कुणी घेत ना, तुम्हाला ज्या कपड्यांची म्हणजे गरजच नाही ते कपडे तुम्ही कैचीने वगैरे फाडून टाकले, कारण लहान लेकरांचे कपडे टाकून देणं आईवडिलांना पटत नाही. कुणी म्हणजे भीती वाटते आपल्या लेकरांचे कपडे कुठंही टाकून देणं. तर काय करायचं आहे, कुठलाही दोष लागू नये म्हणून आणि आपल्या लेकरांना कधी कुठला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला जर लहान लेकरांचे कपडे टाकून द्यायचे असतील तर काय करायचं, जे लहान मुलांचे कपडे असतील किंवा तुमचे पतिदेवांचे घरातले इतर मंडळींचे कपडे असतील जे तुम्हाला अजिबात लागत नाही, लहान झालेले आहे, होतच नाही, ते कपडे सरळ आपल्याच हाताने कैचीने फाडून टाकायचे आहे आणि मग तुम्ही फेकले तर कुठलेही दोष मुलांना किंवा आपल्याला लागत नाही. मग तुम्ही अशा पद्धतीने कचऱ्यावालीला जरी सुका कचरा वगैरे येतो, थोडे थोडे करून तुम्ही अशा पद्धतीने ते सुक्या कचऱ्यात कपडे फाडून देऊन टाकले तर मग कुठलीच भीती राहत नाही. तुमच्याकडं भांडेवाली येत असेल, आवर्जून एखादं नवीन भांडं घ्या हे कपडे देऊन, जुने कपडे देऊन. नसेल येत तर अशा पद्धतीने फाडून टाकले तुम्ही तरीही चालेल. किंवा तुमचे कपडे खूप चांगले आहे, तुमचा टाकायचा जीवच होत नाही, पण मग तुम्हाला ते कपडेच होत नाही किंवा तुम्ही घालतच नाही, तुम्हाला फेकून देण्याचा जीव होत नाही, मग कुणी गरीब व्यक्ती असेल तर ते कपडे तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता. पण देताना मात्र कपडे स्वच्छ धुवून द्यायचे आहे, त्याला इस्त्री करून द्या, अगदी नीट घडी वगैरे करून नव्यासारखे ते कपडे करून मग एखाद्या गरीब व्यक्तीला द्यायचे आहे. त्याचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांचे अगदी चांगले आहे, 1-2 वेळाच कपडे घातले आणि तो ड्रेस किंवा फ्रॉक मुलांचा छान छान आपण वाढदिवसाला वगैरे फ्रॉक घेतो, 1-2 वर्ष झाले की मुलं उंच वगैरे झाले की होत नाही, मग असे कपडे वर्षानुवर्ष पडलेले असतात. तर मग ते कपडे तुम्ही धुवून घ्या. मुलांनी घातलेले असतील, त्यांचा वास असतो अंगाचा, ते कपडे कुणालाच देऊ नका. त्याआधी ते कपडे पाण्यातून काढायचे आहे, म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डिटर्जंट वगैरे टाकून आणि स्वच्छ इस्त्री करून वगैरे नीट घडी वगैरे घालून नव्यासारखे ते कपडे तुम्ही एखाद्या गोरगरिबांना म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्या व्यक्तींना अशा पद्धतीने कपडे देऊ शकता. तुम्ही घातलेले आहे आणि तुमच्या अंगाचा वास आहे त्या कपड्यांना, तर ते कपडे तसेच्या तसे कुणालाच देत जाऊ नका. तुम्ही आधी कपडे स्वच्छ धुवा आणि मगच द्यायचे आहे. लहान लेकरांचे देताना सुद्धा हा नियम महिलांनो जरूर पाळत जा. त्याबरोबरच तुमच्या घरात खूप देव साठलेले आहे, म्हणजे कुणी कुठं गेलं तीर्थक्षेत्री वगैरे तुम्हाला फोटो वगैरे किंवा मूर्ती वगैरे आणून देत असाल आणि ते तुम्ही शोकेशमध्ये वगैरे ठेवलेलं आहे, कुठलीही म्हणजे देवाचं प्रतीक असलेली वस्तू जी वर्षानुवर्ष तुमच्या शोकेशमध्ये किंवा एखाद्या कपाटामध्ये अडगळीसारखी पडलेली असेल तर महिलांनो आजच बाहेर काढा. पितृपक्ष आहे, मान्य आहे, पितृपक्षात देवांना विसर्जन करत नाही, खरंच करत नाही. पितृपक्ष हा फक्त पितरांसाठी दिलेला आहे, त्यांच्या स्मरणार्थच आहे हे 15 दिवस. पण मग ह्या देवांचं विसर्जन कधी करायचं, तर तुम्हाला जे देव विसर्जन करायचे ना महिलांनो, एखाद्या पिशवीत वगैरे चांगल्या पिशवीत ठेवायचे आहे, जे म्हणजे मूर्ती असेल, भंग पावलेले मूर्ती असेल, टाक असेल आणि तुम्ही नवीन टाक बनवून आणलेला आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही नवीन टाकाची स्थापना करत आहात ब्राह्मणाकडून किंवा तुम्ही स्वतः, आणि जुना टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल किंवा प्रतीक, देवांचे प्रतीक चिन्ह असेल, कुणी तुम्हाला तीर्थक्षेत्राहून आणून दिलेले असतील आणि त्याची तुम्ही रोज पूजा, नित्य नियमाने पूजा तुमच्याकडून होत नाही आणि तुम्हाला ते देव खूप दिवसांपासून विसर्जन करायचे आहे, तर काय करायचं आहे, सगळे एका पिशवीत वगैरे नीट ठेवायचे आहे तुम्हाला. आणि घटस्थापनेच्या सकाळी घरात घटस्थापना होण्याच्या आधी कुणीतरी व्यक्तीने म्हणजे तुमच्या घरातील व्यक्तीने आधी जा आणि वाहत्या पाण्यात ते देव विसर्जित करायचे आहे. पण
देवघरात तुम्ही त्या देवांची स्थापना केलेली होती आणि भंग पावलेले देव आहे, काही छिद्र वगैरे पडलेलं आहे, पाणी वगैरे जात आहे टाकात वगैरे, तर ते देव ज्याची तुम्ही नित्य नियमाने पूजा केलेली आहे ते देव असेच विसर्जन करायचे नाही। कुणीतरी तीर्थक्षेत्री जाऊन तुम्हाला फोटो चिन्ह प्रतीक देवांचे असं आणून दिलं तर मग तुम्ही तसेच विसर्जन करू शकता। पण ज्यांची आपण नित्य नियमाने, ज्या देवांची नित्य नियमाने आपण पूजा केलेली आहे ते देव एका पाटावर ठेवायचे आहे। तर त्या देवांना तुम्ही दही भात साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। घटस्थापनेच्या सकाळी सुद्धा हा विधी तुम्ही करू शकतात। देवी आईला बोलून घ्या, देवी आईचा टाक असेल, इतर देवांचे फोटो टाक असतील, त्यांना बोलून घ्या की तुम्ही का विसर्जन करत आहात, क्षमा याचना मागून घ्यायची आहे। सगळ्या देवांवर तुम्हाला जेवढे देव विसर्जित करायचे आहे हळदी कुंकू फुलं वाहून अक्षता वाहून पूजा करायची, दही भात साखर याचा नैवेद्य पाटावर दाखवायचा आहे आणि सगळे देव एका लाल कपड्यात बांधायचे आहे किंवा पांढऱ्या कपड्यात बांधायचे आहे। स्वच्छ कपडा घ्या, त्यात नीट बांधून घ्यायचे देव, अगदी हलकीशी गाठ बांधायची आहे, अगदी पक्केच बांधू नका। आणि तो दही भात साखर सुद्धा बरोबर घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यात ते देव विसर्जित करताना दही भात साखर सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही जुने देव घटस्थापनेच्या सकाळी सकाळी विसर्जित करू शकता आणि मग देवघरात तुम्ही नवीन देवांची स्थापना घटस्थापनेबरोबर करू शकतात। काही वेळा जुने कॅलेंडर, जुने पंचांग किंवा वह्या किंवा आपले जे काही कागदपत्र असतात लिहिलेले असतात आणि वर्षानुवर्ष पडलेले आहे त्याकडं तुमचं लक्ष नाही, कॅलेंडर वगैरे जुने असतील आणि तुम्ही ठेवून दिलेले आहे, पंचांग असतील, छोटे असू द्या मोठे असू द्या, ज्याचा तुम्हाला कधीच वापर होत नाही, त्या गोष्टी जरी तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी देवांबरोबर जरी विसर्जित केल्या तरीही चालेल। या गोष्टी घरात ठेवून आपण नकारात्मकता निर्माण करत असतो, मग घरात देवी देवता कधीच वास करत नाही। म्हणून या गोष्टी अवश्य करायच्या आहे महिलांनो, दादांनो, घटस्थापनेच्या आधी या गोष्टींचा बदल आपल्या घरात जरूर करा। त्याचबरोबर महिलांनो, पडदे असतील जे खूप फाटलेले आहेत, खराब झालेले आहे, तुम्हाला बदलायचे असतील तर तुम्ही या पितृपक्षात घटस्थापनेच्या आधी नवीन पडदे घेऊ शकता किंवा स्वच्छ तुम्ही पडदे धुवून घेतले, आपण 4 दिवसात वगैरे हात लावलेला असतो, या गोष्टी तर जास्त आपण मानत नाही, पण आपण देवी आईची घटस्थापना करणार, अगदी पवित्र घर जर असेल तर बघा त्या घरात अगदी आई इतकी म्हणजे अखंड लक्ष्मी नांदते आपल्या घरात, आईचा कृपाछत्र आपल्या घरावर कायम राहतो, आशीर्वाद कायम राहतो। आपलं घर जर पवित्र असेल, सकारात्मक असेल तर त्या घरात नेहमी देवी आईचा सूक्ष्म स्वरूपात वास कायम असतो। असं नाही की नवरात्रीतच देवी आई आपल्या घरात वास करते, नवरात्रीत तर 1000 पटीने आई आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करते, पण कायमच देवी आई आपल्या घरात, आपल्या देवघरात कायम सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। आपल्या कुलदेवीचं कृपाछत्र कायम आपल्या घरादारावर लेकरा बाळांवर असतंच, म्हणून आपलं घर पवित्र असणं खूप महत्त्वाचं आहे आणि अशा शुभ तिथींना तर आपलं घर म्हणजे पवित्र असणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून तुमचे पडदे जर चांगले असतील, चांगल्या अवस्थेत असतील तर मग धुवून घेतले, तुम्ही इस्त्री वगैरे करून छान लावले तर छानच आहे, नसतील चांगले तर तुम्ही नवीन पडद्यांची खरेदी करू शकता। त्याचबरोबर जुन्या चादरी असतील, गादी असेल, उशा असेल, वास वगैरे येत असतील तर अशा गोष्टी जरी तुम्हाला दिवाळीच्या आधी टाकून द्यायच्या असतील तर मग हे बदल, ह्या गोष्टी तुम्हाला फेकायच्या असतील तर घटस्थापनेच्या आधी आवर्जून फेकून द्या। काही वेळा वर्षानुवर्ष आपले लहान लेकरं जन्माला येतात, सुशी करतात त्या गाद्यांवर, वर्षानुवर्ष आपण त्याच गाद्या वापरत असतो। खरंच आहे आपलं घर गोकुळ राहावं, प्रत्येकालाच हीच इच्छा असते आणि प्रत्येकाचं घर देवी आईच्या कृपेने गोकुळच होऊ दे असंच माझं म्हणणं आहे। पण जर त्या गाद्या खरंच खूप खराब झालेल्या असतील आणि तुम्हाला टाकून द्यायची खूप दिवसांपासून इच्छा असेल तर मग घटस्थापनेच्या आधी तुम्हाला नवीन गादी घ्यायची असेल किंवा तोच कापूस पिंजून जरी तुम्ही नवीन गादी तयार केली, उशा तयार केल्या, चादरी वगैरे तुम्हाला घ्यायच्या असतील तर या गोष्टी
आवर्जून फेका आणि नवीन अवश्य करून आणा. तुम्हाला परवडत असेल तर नवीन घेऊ शकता किंवा 1-2 किलो कापूस टाकला, पिंजून आणली गादी, त्यामुळे सुद्धा जो गादीला वास असतो तो निघून जातो आणि घरात एक सकारात्मकता निर्माण होते. म्हणून आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.